गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चेन्ने क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील इन्कम फ्रॉम सॅलरीतील नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. तर प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. मिस्टर महेंद्र बेले इज एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी इन सुरत सिन्स 2001. He has submitted the following particulars of his income from the current financial year. मिस्टर महेंद्र बेले हे सुरतमधील एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहे 2001 पासून. त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांचं जे इन्कम आहे ते खालीलप्रमाणे आहे. नंबर 1, नेट बेसिक सॅलरी रुपीज 2,80,000 in bracket after deduction of his own contribution to RPF rupees 36,000 and income tax deduction at source rupees 20,000 and rent of bungalow of rupees 6,000. आता यामध्ये नेट सॅलरी दिली आहे त्यांनी, आफ्टर डिडक्शन म्हटलेलं आहे, म्हणजे ही सर्व डिडक्शन केल्यानंतर सॅलरी मिळालेली आहे. मग आपल्याला त्यांची ग्रॉस सॅलरी काढताना हे सर्व इन्कम जे आहे त्यांचं ते त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. 2,80,000मध्ये 36,000 प्लस 20,000 प्लस 6,000 हे सर्व प्लस केल्यानंतर त्यांची बेसिक सॅलरी आपल्याला माहिती पडेल. ते आपण जेव्हा सोल्युशन बघू तेव्हा बघूया. नंबर 2, डिअरनेस अलाउन्स ऑफ रुपीज 4,000 पर मंथ टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर नंबर 3, बोनस रुपीज 35,000 पर ॲनम पर मंथ दिलेलं नाही आहे, म्हणजेच पर ॲनम हे तुम्हाला माहिती झालं आता. त्याच्यानंतर नंबर 4, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू RPF म्हणजेच रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड रुपीज 36,000. हे RPF जे आहे रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड भविष्यनिधी ज्याला म्हणतो आपण, ही प्रमाणित भविष्यनिधी आहे. भविष्यनिधीचे 3-4 प्रकार दिलेले आहेत आपल्या सिलेबसला. एक आहे स्टॅच्युटरी प्रोव्हिडंट फंड, वैधानिक भविष्यनिधी. दुसरा आहे रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड, प्रमाणित भविष्यनिधी. तिसरा आहे अनरिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड, अप्रमाणित भविष्यनिधी. आणि नंबर 4 आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर यापैकी या प्रॉब्लेममध्ये रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड आलेला आहे. तर रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड हा जो फंड असतो, प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्यनिधी असते. तर याच्यामध्ये काय केलं जाते की एम्प्लॉयर म्हणजेच सेवायोजक कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या एका विशिष्ट रकमेपर्यंत, एका विशिष्ट रकमे एवढी अमाऊंट गोळा करत असतो त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून. तेवढीच अमाऊंट कर्मचारी पण करीत असतो, गोळा करत असतो, म्हणजे जमा करीत असतो, या अकाउंटमध्ये जमा होत असते. तर त्याचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जाते ते आपण खाली प्रॉब्लेममध्ये सोल्युशनमध्ये बघू. तर एम्प्लॉयरनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे टू RPF रुपीज 36,000. इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF ॲट 9.5% रेट अमाऊंटेड टू रुपीज 35,000. आता याच्यावरती इंटरेस्ट पण प्रत्येक वर्षी जर एक मंथली 10% जरी पकडलं आपण किंवा 9% जरी पकडलं तरी तेवढी अमाऊंट जमा होईल. मग जमा झालेल्या रकमेवर व्याज पण मिळते. तर म्हणून ते व्याज पण दिलेलं आहे या प्रॉब्लेममध्ये. इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF ॲट 9.5% रेट अमाऊंटेड टू रुपीज 35,000. नंबर 6, ही हॅज बीन प्रोव्हाइडेड बंगलो ऑफ द कंपनी. कंपनीने एक बंगलो पण प्रोव्हाइड केलेला आहे. इट्स रेंट रुपीज 1,000 पर मंथ पेड बाय कंपनी. त्या कंपनीचा रेंट जो आहे, त्या बंगलोचा रेंट आहे, तो कंपनी पेड करत आहे. नंबर 7, रुपीज 20,000 ऑफ रिइम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल. रिइम्बर्समेंट मेडिकल बिल जे आहे ते 15,000पर्यंत 15,000पर्यंत टॅक्स फ्री आहे. एक कुटुंबामध्ये, एका व्यक्तीच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी, मुलं, 2 मुलं, पत्नी आणि आईवडील यांचा समावेश होतो. तर त्यांच्या जर समजा डिपार्टमेंटचं जर मेडिकल असेल म्हणजे हॉस्पिटल असेल
जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की रेल्वे कर्मचाऱ्यांकरता रेल्वेचं विशेष हॉस्पिटल असते. तसंच वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे जर हॉस्पिटल असतील आणि त्या डिपार्टमेंट थ्रू जर चेकअप केलं किंवा सुविधा घेतली तर टॅक्स फ्री आहे. पण जर समजा खाजगी रुग्णालयामध्ये ते रुग्णालय सोडून किंवा ते हॉस्पिटल सोडून खाजगी रुग्णालयामध्ये जर गेले तर तिथलं जे बिल आहे ते 15,000 रुपयापर्यंतच टॅक्स फ्री आहे. आईवडिलांकरता जास्त आहे थोडं 15,000 प्लस 5,000 20,000 आहे, पण ते विशिष्ट आजारावरच आहे. इथे असं काही दिलेलं नाही आहे फॉर मदर फादर वगैरे, म्हणून त्याच्या कुटुंबाकरता किंवा त्याच्या स्वतःकरिता 20,000 रुपये रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल म्हणून दाखवलेलं आहे. नंबर 8 फ्री रिफ्रेशमेंट ड्युरिंग अवर हाऊस ₹7,000. हे ऑफिस अवर्समध्ये आहे म्हणून टॅक्स फ्री आहे. फ्री सर्व्हिस ऑफ स्वीपर अँड वॉचमन सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर इज ₹700 पर मंथ अँड ₹900 पर मंथ रिस्पेक्टिवली. अनुक्रमे 700 पर मंथ आणि 900 रुपये पर मंथ. स्वीपरचं आणि वॉचमनची सुविधा पण कंपनीने काय केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर म्हणजेच कंपनी. त्यानंतर नंबर 10 एम्प्लॉयमेंट टॅक्स ऑर प्रोफेशनल टॅक्स, यालाच प्रोफेशनल टॅक्स म्हणतात. हा व्यवसाय करतो पेड ₹2,500. हा जर कर्मचाऱ्याने जर पेड केला असेल, आता इथे एम्प्लॉयरनी पेड केला असं म्हटलेलं नाही आहे, म्हणजे असं समजायचं की कर्मचाऱ्याने पेड केलेला आहे. जर एम्प्लॉयरनी पेड केला असं म्हटलं तर त्याची जी हे आहे एंट्री आहे ती वेगळी होते. म्हणजेच एम्प्लॉयरनी जर पेड केला असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्याला टॅक्सेबल करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग 16ची कपात घ्यायची आहे, 16ची डिडक्शन घ्यायची आहे. आणि जर समजा कर्मचाऱ्याने पेड केला असेल तर इकडं आपल्याला टॅक्सेबल न दाखवता, टॅक्सेबल दाखवायचं नाही, परंतु तिकडे 16ची डिडक्शन मात्र घ्यावी लागते, म्हणून हे लक्षात ठेवायचं. नंबर 11 द फॉलोइंग अमाऊंट वेअर इन्व्हेस्टेड. अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया इन PPF अकाउंट ₹25,000. हा पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे. हा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करू शकतो आपण अकाउंट. मिनिमम 500 रुपये भरावे लागतात, जास्तीत जास्त भरू शकतो आपण 1.5 लाखापर्यंत वगैरे. नंबर 2 प्रीमियम पेड ऑन हिज LIC पॉलिसी ऑफ ₹55,000. LICची पॉलिसी असेल तर त्याचं प्रीमियम आहे 55,000 रुपये. नंबर 3 इन्व्हेस्ट ऑफ नॅशनल सेव्हिंग स्कीम ₹40,000. अशा प्रकारे त्यांनी 25,000, 55,000 आणि 40,000 इन्व्हेस्ट केलेले आहे. त्यानंतर कम्प्यूट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी अँड डिडक्शन अंडर सेक्शन 80C. 80Cच्या डिडक्शन बघणार आहोत आपण या प्रॉब्लेममध्ये. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघा एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे RPF रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड नवीन बघायला मिळणार आहे. हे नेट सॅलरी याची आफ्टर डिडक्शन जर अशा प्रकारे आलं तर त्याला ग्रॉस सॅलरी नाही म्हणता येणार आपल्याला. बेसिक सॅलरी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची आहे ते पण बघायला मिळेल. इंटरेस्ट क्रेडिटेड म्हटलेलं आहे, हे पण बघायला मिळेल. त्यानंतर हा पॉईंट नवीन आलेला आहे रिइम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल. त्यानंतर हाही पॉईंट नवीन आलेला आहे रिफ्रेशमेंट ड्युरिंग ऑफिस अवर्स. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स हाय पॉईंट नवीन आलेला आहे आणि या 80Cच्या डिडक्शन ज्या आहे नवीन आलेल्या आहेत. तर आपण आता प्रॉब्लेम बघूया. कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर महेंद्र बेले. प्रिव्हियस इयर 1920, असेसमेंट इयर 2021. फर्स्ट नंबर आहे बेसिक सॅलरी. नेट सॅलरी दिली आहे त्यांनी 2,80,000 रुपये, 2,80,000 प्लस करायची याच्यामध्ये ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF. ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF 36,000 दाखवलेलं होतं आपल्याला त्यांनी. हे 36,000
20,000 आणि 6,000 हे तिन्ही ॲड करायचे आहे. 36,000 ओन कॉन्ट्रीब्यूट टू RPF. हे रिकग्नाइज प्रोव्हिडंट फंड प्रमाणित भविष्य निधी जी आहे याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं एका विशिष्ट पर्यंत कर्मचाऱ्याची अमाऊंट जी आहे वेतनातून काही पर्सेंट रक्कम गोळा केल्या जाते. तेवढीच रक्कम सेवायोजक पण गोळा करीत असतो. त्यावर इंटरेस्ट पण मिळत असते. तर हे कशा प्रकारे होईल ते आता आपण बघूया. हे जर वेतनात असतेच, वेतनात जर दाखवलं नसेल तर अशा प्रकारे ॲड करायचं आहे, या प्रॉब्लेममध्ये जसं दाखवलं तसं. आणि जर समजा ओन कॉन्ट्रीब्युशनच दिलेलं असेल कर्मचाऱ्याचं तर इथे न दाखवता ATCची कपात मिळते. आणि जर सेवायोजकांनी जर दाखवलेलं असेल हे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जर दाखवलेलं असेल तर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे इथे दिलेलं आहे. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन इथे दाखवायचं आहे. हे एम्प्लॉयरनी जर कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर 12% पर्यंत एक्झेम्प्ट आहे. त्याच्यानंतरची जी सॅलरी आहे, त्याच्यानंतरची जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल आहे. म्हणून इथे ओन कॉन्ट्रीब्युशन टू म्हटलं RPF, ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF म्हटलं तर आता या प्रॉब्लेममध्ये हे नेट सॅलरी दिलेली आहे, परंतु ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF म्हटलं तर इथे न दाखवता डायरेक्ट ATCची कपात जी आहे ती घेता येते. आणि एम्प्लॉयर जर म्हटलं तर 12% पर्यंत टॅक्स फ्री आहे. म्हणून आता इथे नेट सॅलरी, बेसिक सॅलरी बघूया. नेट सॅलरी दिलेली आहे 2,80,000. ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF दिलेलं आहे 36,000. इन्कम टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स दिलेला आहे 20,000 अँड रेंट ऑफ बंगलो दिलेला आहे 6,000. ही सर्वांची जर बेरीज केली तर 3,42,000 येत आहे त्याची सॅलरी, बेसिक सॅलरी 3,42,000. नंबर 2 डिअरनेस अलाउन्स, ही टॅक्सेबल आहे. नंबर 2 डिअरनेस अलाउन्स 4,000 पर मंथ दिलेला आहे. 4,000 पर मंथ आहे म्हणून 12 महिन्याचं 48,000. बोनस 35,000 दिलेलं आहे. त्यानंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू RPF. आता या प्रॉब्लेममध्ये त्याचं स्वतःचंही कॉन्ट्रीब्युशन आहे आणि एम्प्लॉयरनी पण केलेलं आहे, इथे दिलेलं आहे म्हणून. आणि हा इंटरेस्ट पण दिलेला आहे. तर असं एम्प्लॉयरचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, किती गोळा केलं एम्प्लॉयरनी 36,000 घेतले आपण. आणि या 36,000 घेतले आणि सॅलरीच्या 12% ऑफ सॅलरी एक्झेम्प्ट आहे. आता सॅलरी घेताना काय घ्यायचं आहे, पुन्हा आपल्याला प्रश्न पडला की सॅलरीमध्ये काय काउंट करायचं आहे. तर सॅलरीमध्ये काउंट करायचं आहे आपल्याला सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस पे प्लस डिअरनेस अलाउन्स इन्क्लूडिंग टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट. सेवा शर्तीत समाविष्ट असल्यास, याचाच अर्थ इन्क्लुडिंग टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा फॉर रिटायरमेंट बेनिफिट असा होतो. म्हणून फक्त काय घ्यायचं आहे, बेसिक सॅलरी घ्यायची आहे, डिअरनेस पे घ्यायचा आहे, डिअरनेस अलाउन्स घ्यायचा आहे आणि कमिशन घ्यायचं आहे. डिअरनेस अलाउन्स केव्हा घ्यायचा आहे, इन्क्लुडिंग टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट असेल तर. आता या प्रॉब्लेममध्ये बघूया आपण काय काय आहे. बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउन्स इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट नाही आहे म्हणून घेणार नाही. त्यानंतर बोनस आहे, कमिशन नाही आहे म्हणून सरळ फक्त बेसिक सॅलरीज घेतलेली आहे 3,42,000, 3,42,000. 3,42,000 12% ऑफ 3,42,000. हे 42,000 आलेले आहेत. 41,040 41,040. हे जे त्यांनी जे कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे 36,000 रुपये, यापेक्षाही एक्झेम्प्टची अमाऊंट आहे ती जास्त आहे म्हणून आउटर कॉलमला नील आलेला आहे. जर इथे जास्त असतं, इथे 45,000 असतं 36,000च्या ऐवजी आणि इथे 41,000 असतं तर आलेली शिल्लक राहिलेली अमाऊंट आपण टॅक्सेबल दाखवली असते. आता सद्यस्थितीत एक्झेम्प्ट आहे कारण ही एक्झेम्प्ट असणारी अमाऊंटच जास्त आहे. एक्झेम्प्ट म्हणजे टॅक्स फ्री असणारी अमाऊंटच जास्त आहे. तर हे लक्षात ठेवायचं, हा 12% हा फिक्स आहे. एम्प्लॉयरनी जर कॉन्ट्रीब्युशन केलं असेल तर 12% प्रमाणे 12% पर्यंत अप टू 12% ऑफ सॅलरी एक्झेम्प्ट आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट क्रेडिट टू RPF. आता इंटरेस्ट कसं हे करायचं, हा किती पर्यंत 9.5 प्रमाणे 9.5% प्रमाणे गोळा होत आहे इंटरेस्ट. तर यामध्ये एक्झेम्प्ट आहे 9.5 अप टू ॲट दी रेट ऑफ
9.5%. आता हे कसं काढायचं, तर हे 9.5% किती दिलेले आहेत, 35,000. तर मग या 9.5% 9.5% 35,000 आहे, तर 9.5% किती, म्हणजे आता या 9.5%च्या ऐवजी आपण 8.5 करून घेऊ शकत होतो, कारण आता आपण अमाऊंट घेतली आहे. तर हे असंही बघूया, कारण कधी कन्फ्यूज करण्याकरता तुम्हाला हे विचारू शकते. म्हणून ही जी अमाऊंट आहे, या 9.5ची अमाऊंट दिलेली आहे 35%, म्हणजे 9.5चं जे अमाऊंट आलेली आहे ती 35%. तर एक्झेम्प्ट 9.5पर्यंत आहे, अप टू 9.5%. तर या 9.5 करिता किती, ओके. म्हणून हे 9.5 इंटू 35,000 अपॉन 9.5 इज इक्वल टू 35,000च येतात. म्हणून आता इथे काय करायचं, 35,000 मायनस केले तर इथेही नील येते, इथे जास्त किंवा कमी अमाऊंट नाही आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण असं बघू की हे जे दोन्ही ह्या आहेत पर्सेंटेज आहे ते थोडे चेंज असेल. त्याच्यानंतर रिइम्बुर्समेंट ऑफ मेडिकल बिल. रिइम्बुर्समेंट मेडिकल बिलमध्ये 20,000 त्याला खर्च झालेले आहेत, पण त्याला मिळाले किती आहेत ऑफिस थ्रू, लेस एक्झेम अप टू 15,000. जर तो स्वतःच्या संचालित केलेला म्हणजे संस्थेचं जर हॉस्पिटल असेल, त्या हॉस्पिटलमध्ये जर गेला असेल तर टोटली फ्री आहे. पण जर खाजगी रुग्णालयात गेला तर 15,000 रुपयापर्यंत टॅक्स फ्री आहे. म्हणून 15,000 मायनस केले 20,000तून, 20,000 मायनस 15,000 इज इक्वल टू 5,000. त्यानंतर फ्री रिफ्रेशमेंट ड्युरिंग ऑफिस अवर्स. ऑफिस अवर्समध्ये जर हा खर्च केला जात आहे फ्री रिफ्रेशमेंटचा, तर हा एक्झेम्प्ट आहे, म्हणून याला आपण नील दाखवलेला आहे. फ्री सर्व्हिस सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर. फ्री सर्व्हिस दिलेली आहे स्वीपरची आणि वॉचमनची, तेही सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर, म्हणून हा टॅक्सेबल आहे. म्हणून याला 700 गुणिले 12 केले 8,400 आणि 900 गुणिले 12 केले 9,600, दोन्हीची ॲडिंग केली तर 19,200 इथे आउटर कॉलमला येत आहे. हे पेड बाय एम्प्लॉयर जर म्हटलं तर सर्व्हिस फ्री देऊन राहिलेलं आहे, आणि पेड बाय एम्प्लॉयर म्हटलं तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आउटर कॉलमला, म्हणजे हे टॅक्सेबल आहे याचा म्हणण्याचा अर्थ. तर देऊन जरी राहिलेला आहे फ्री, तरी पण तो टॅक्सेबल आहे इन्कम. असे काही पर्क्युसाइड्स आहे की जे जसं ज्याप्रमाणे तुम्हाला अलाउन्स आहे, टोटली फ्री आहे, काही पार्टली फ्री आहे, काही टोटली टॅक्सेबल आहे, काही पार्टली टॅक्सेबल आहे. तर अशाप्रमाणे हे पर्क्युसाइड्स पण आहेत. जर हे एक्झाम्पल पाहिलं आपण, प्रॉब्लेम पाहिलं की प्रॉब्लेम बघता बघता थोडी थेअरी जर बघाल तर तरी तुम्हाला थोडं समजेल. म्हणून हे जे प्रॉब्लेम आहे हा पॉईंट कसा क्लिअर करायचा, मॅडमनी काय सांगितलं होतं याच्यावरून थोडं वाचायला सुरुवात करा. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. आता इथे तो कुठे राहतो ते दिलेलं आहे, पण पॉप्युलेशन दिलेली नाही आहे. या प्रॉब्लेममध्ये पॉप्युलेशन कुठेच दिलेलं नाही. जिथे पॉप्युलेशन दिलेली नसेल तिथे राहतो कुठे, बँगलोरला राहतो नाही राहत, याचं नावच दिलं, सिटीचं नावच दिलेलं नाही आहे. पण तो अशा वेळी जेव्हा दिलेलं नसते तेव्हा काय करायचं आहे, 15% ऑफ सॅलरी घ्यायचं आहे. सॅलरी घेताना तुम्हाला माहिती आहे काय काय घ्यायचं आहे, तर इथे रेंट फ्री अकोमोडेशनच्या वेळी सर्वच काही घ्यायचं आहे. पण या प्रॉब्लेममध्ये फक्त बोनस घेतलेला आहे, कारण डिअरनेस अलाउन्स हा पण नाही घेतलेला आहे, इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट म्हटलेलं नाही आहे. बोनस घेतला आहे, हे RPF येत नाही आहे, इंटरेस्ट पण येत नाही आहे. रिइम्बुर्समेंट हे बिल हे पर्क्युसाइड्स दिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये आपण डिव्हिडंड ऑल टॅक्सेबल अलाउन्स वगैरे म्हटलेलं होतं, म्हणून हे सर्व येत नाही आहे. म्हणून फक्त बोनस येतो आहे. म्हणून 3,42,000 प्लस 35,000 म्हणजेच 35,000 इज इक्वल टू 3,77,000 आलेले आहेत. and 15,000 of 3,77,000, it's 56,550 येत आहे.
बी नंबर हाऊस रेंट पेड बाय कंपनी. कंपनीने किती पेड केलेले आहेत? 12,000 केलेले आहेत. मग ए अँड बी विचेवर इज लेस, या दोन्हीपैकी कोणतं कमी आहे ते घ्यायचं. 12,000. 10% कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचरयुक्त नाही आहे इथे. जर फर्निचरयुक्त असतं, फर्निश बांगलो जर असतं तर तिथे फर्निचर दिलेलं असतं. तर पण आपल्याला हा प्रोफार्मा लक्षात राहावा म्हणून इथे घेतलेला आहे. तर नील आलेला आहे, म्हणजेच ही जी अमाऊंट आहे ही खाली येईल. 12,000 आणि 12,000 मधून अमाऊंट रिकवर बाय कंपनी. सुरुवातीला त्यांनी 6,000 रुपये दिलेले आहेत सॅलरीमध्ये. तर ते सॅलरीमधील 6,000 आपण हे जे 6,000 आहे हे त्यांनी वसूल झाले म्हणून दाखवलेलं आहे. तर हे 6,000 इथे काय केलेले आहे? मायनस केले आहे. अशा प्रकारे त्याचं जी अमाऊंट आहे रेंट फ्री अकोमोडेशनची हे किती आलेलं आहे? 6,000 रुपये आलेलं आहे. ह्या सर्वांची ॲडिंग केली तर आपल्याला ग्रॉस सॅलरी मिळते 4,54,000. त्यानंतर ग्रॉस सॅलरीतून जर डिडक्शन अंडर सेक्शन 16ची मायनस केली तर आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी मिळते. आता एंटरटेनमेंट अलाउन्स या प्रॉब्लेममध्ये नाही आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट टॅक्स. एम्प्लॉयमेंट टॅक्स कोणी पेड केलेला आहे? एम्प्लॉयमेंट टॅक्स स्वतः त्यांनी पेड केलेलं आहे म्हणून इथे एम्प्लॉयर वगैरे दिलेलं नाही आहे. एम्प्लॉयर असतं तर इथे घेतलं असतं आपण आणि तिथे पण डिडक्शन घेतली असती. एम्प्लॉईनी म्हणजे कर्मचाऱ्यांनी पेड केलं आहे म्हणून इथे न घेता इथे घ्यायचं नाही आहे. तो या सॅलरीत असतंय पहा. नाही, इथे नाही. इन्कम टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स हा आहे. इथे एम्प्लॉईनी जर हे केलेलं असतं, पेड केला असेल तर इथे न दाखवता डायरेक्ट कपात घ्यायची आहे. कोणती? ही 16ची एम्प्लॉयमेंट टॅक्स 2,500. ग्रॉस सॅलरीतून 16ची डिडक्शन मायनस केली तर आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी मिळते. हे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला MCQ मध्ये विचारेल. त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरीमधून डिडक्शन ATCची डिडक्शन मायनस केल्या जाते. ATCच्या डिडक्शन मध्ये या प्रॉब्लेममध्ये त्यांनी ओन कॉन्ट्रीब्युशन टू RPF घेतलेलं आहे. ओन कॉन्ट्रीब्युशन असेल तर तिथे वेतनात समाविष्ट असते. जर अशा प्रकारे दिलं नाही तरीही इथे कुठेही न दाखवता फक्त म्हटलेलं आहे की ओन कॉन्ट्रीब्युशन आहे RPFमध्ये. इथे कुठेही न दाखवता डायरेक्ट आपल्याला ATCची डिडक्शन घ्यायची आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया इन PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड स्टेट बँकेतील या अकाउंटमध्ये त्याचे 25,000 रुपये गुंतवले आहेत. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियममध्ये 55,000 रुपये गुंतवले आहे आणि नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये त्यांनी 40,000 रुपये गुंतवले. अशा प्रकारे त्याची वर्षाची गुंतवणूक किती आहे? इन्व्हेस्टमेंट 1,56,000. आता ही ATCची जी अमाऊंट आहे ही ATCची अमाऊंट 1,56,000 जरी आले तरी त्याला 1,50,000 रुपयापर्यंतच मिळेल. याची मॅक्झिमम अमाऊंट डिडक्टेबल किती आहे? 1,50,000. म्हणून हे 4,51,500 मधून ATCची जी हे आहे डिडक्शन आहे 1,50,000 ही मायनस होईल इथे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन सॅलरी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू RPF हे लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारे हाऊस रेंट अलाउन्सचं पण हे आहे सॅलरीचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यानंतर RPFमध्ये कर्मचाऱ्याने अंशदान केले असल्यास वेतनात समाविष्ट न करता सरळ ATCची कपात घ्यावी. या कपातीची मर्यादा 1,00,000 रुपयेपर्यंत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर RPFमध्ये सेवायोजकाने अंशदान केले असल्यास 12% अधिक असलेली राशी करपात्र असते. जर सेवायोजकाने म्हणजे एम्प्लॉयरने अंशदान केले तर इथे ATCची कपात मिळणार नाही. फक्त इथे 12% पर्यंत मिळते. 12% वर जर असेल तर आपण टॅक्सेबल अमाऊंट आउटर कॉलमला लिहितो. त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स कर्मचाऱ्याने पेड केल्यास वेतनात समाविष्ट न करता 16ची कपात घ्यावी, जशी आपण या प्रॉब्लेममध्ये घेतली तशी. आणि प्रोफेशनल टॅक्स सेवायोजकाने पेड केल्यास वेतनात समाविष्ट करायची आणि त्याच्यानंतर 16ची कपात पण घ्यायची. म्हणजे इथे पण आपण दाखवू शकतो
प्रोफेशनल टॅक्स म्हणून, प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर म्हणून, आणि इथे ATCची त्याला काय म्हणते 16ची डिडक्शन पण घेऊ शकतो. हे प्रॉब्लेम, या प्रॉब्लेममध्ये खूप पॉईंट तुमचे क्लिअर होऊन राहिलेले आहेत, कव्हर होऊन राहिलेले आहेत म्हणण्याचा अर्थ. तर प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा करून बघा, बाकी पुढील भागामध्ये.